बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहायचे. त्याचप्रमाणे आपले मान्यवरांचा आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी प्रथम विजेता, द्वितीय विजेता, मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशी विविध पारितोषिकं या ठिकाणी संविधान चषकानिमित्त आपण ठेवलेली आहेत. या आयोजक लवकर सुधीर मोंडी कोणाला करायचं हे मोंडी आताच्या फायनल मोंडी या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे सागर. जोरदार टाळ्या वाजून सागरला विनंती करतो आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चषक घेण्यासाठी यायचं आहे. नाव काय? कैलास जाधव यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच सागर यांना मॅन ऑफ द मॅचचं चषक देऊन सन्मानित करायचं आहे. वेल डन सागर. यानंतर सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. आजचे मान्यवर शाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 26चे, त्याचप्रमाणे आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांचे स्वीय सहाय्यक सचिनभाई केळकर यांनी वेळात वेळ देऊन या ठिकाणी उद्घाटनाला सुद्धा आले होते आणि आता पारितोषिक वितरणासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. राजू मुराळे यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो राजू मुराळे आपण मैराळे राजू मैराळे यांच्या शुभ हस्ते शाखा प्रमुख सचिनभाई केळकर यांना प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. या 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 जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. इसमेल इसमें हे घे ह्याच्यात घे. शिवसेना शाखा क्रमांक 26चे शाखा प्रमुख सन्मान्य सचिनभाई केळकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे विधानसभा संघटक बापूराव चव्हाण साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे. रवी यादव लोखंडवाला क्रिकेट बॉयचे अध्यक्ष रवी यादव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मोठी अशी टुर्नामेंट, मला वाटतं मी सुद्धा आलो होतो, आपने टुर्नामेंट रखा था यहाँ पे. छान असं या ठिकाणी रवी यादव यांनी सुद्धा टुर्नामेंट भरवला होता. विधानसभा संघटक बापूराव चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपला सत्कार रवी यादव हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी करतील. सन्मान चिन्ह विधानसभा संघटक बापूराव चव्हाण साहेब. अंकुश जाधव यांचा युनियन लीडर हां फोटो निकाल व्हिडिओ निकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियनचे सरचिटणीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियनचे सरचिटणीस अंकुशराव जाधव यांनी आणि विजय लांडगे यांनी सुद्धा वेळात वेळ देऊन या ठिकाणी या संविधान चषकाला वेळ दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. सचिनभाई केळकर शाखा प्रमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी अंकुश सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियनचे सरचिटणीस आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या वतीने आपलं स्वागत. आणि लगेचच या ठिकाणी विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. उमेश पवार यांच्या शुभ हस्ते ब्रिजेश सानी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. ब्रिजेश सानी आपण सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय.
उमेश यांच्या हस्ते कट कर दे ना, कट कर दे. धन्यवाद ब्रिजेश सर. चेतन गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होणार आहे. सुजित यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चेतन गायकवाड यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. मनोहर यांचा अंकुश जाधव यांच्या हस्ते मनोहर साहेब यांचा सुद्धा अंकुश जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. मनोहर साहेब आपला सत्कार या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियनचे सरचिटणीस अंकुश जाधव आणि शाखा प्रमुख सचिनभाई केळकर यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे. धन्यवाद साहेब. राजू मराळे यांचं सुद्धा या ठिकाणी आयोजक स्वागत करू इच्छितात. आपलं स्वागत सचिनभाई आणि अंकुश सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करावा. अंकुश जाधव साहेब त्याचप्रमाणे सचिनभाई केळकर हे आपले राजू यांचा सत्कार करतील. धन्यवाद साहेब. यानंतर मला वाटतं सत्कार समारंभ संपन्न होऊन आपण लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात करावी आणि सुजित आपणच या ठिकाणी डिक्लेअर करावं विजेत्या संघाची नावं. हे घ्या. जरा 2 मिनिटाचा वेळ द्याल त्यांना, फक्त सांगा. सचिन साहेबांना मी विनंती करतो की आजच्या या मॅचला उपस्थित राहिलेले आपले प्रमुख पाहुणे शाखा प्रमुख सचिनभाई केळकर आपण उपस्थित खेळाडूंना या ठिकाणी 2 शब्दाचं मार्गदर्शन करावं. सचिनभाई. संविधान शासक आर दक्षिण विभाग यांच्या घनकचरा व्यवस्थापनातर्फे 8 वाडामध्ये ओराम क्रिकेट टुर्नामेंटची आयोजन करण्यात आली. या क्रिकेट टुर्नामेंटला माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक बापूराव चव्हाण साहेब, अंकुश जाधवजी, योगेश बांद्रेजी, विजय लांडगेजी यांना आम्हाला आमंत्रण करून आमचा जो सत्कार केला आणि आमच्या हस्ते जो बक्षीस समारंभ ठेवला त्याबद्दल माझे मित्र सुजित जाधव यांचे खूप खूप धन्यवाद. खरं तर क्रिकेट हा खेळ खेळला पाहिजे, कारण का आजच्या या युगामध्ये मोबाईलच्या खेळाशिवाय दुसरा काही पर्यायच लोकांना राहिला नाही. जो तो आपण बघतोय की मोबाईलच्या खेळामध्येच बिझी असतात आणि हा क्रिकेट खेळाकडून दुर्लक्ष होऊन आपल्या शरीरयष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे क्रिकेट खेळून फिट राहण्याचं हा एक कारण आहे आणि या अशा मार्फत खेळ खेळत खूप चांगले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचले आहेत. तर मी आर दक्षिण विभागाचे सर्व व्यवस्थापक यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असंच आपण कार्यक्रम आयोजित करत राहा. जेव्हा केव्हा का आमची मदत लागेल तर आम्ही नेहमी आपल्या सेवेशी तत्पर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐका ना, मी काय बोलतो, बोला. आज या ठिकाणी आर दक्षिण विभाग ठाकूर कॉम्प्लेक्स चौकीच्या माध्यमातून विद्यमान आहे. आज सकाळपासून क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. बंधूंनो, मनोरंजनचे कार्यक्रम खूप होत आहेत, पण क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिक यांच्यासाठी जी व्यवस्था केली जाते हे फार महत्त्वाचं आहे. कारण आताच केळकर साहेबांनी सांगितलं की खेळणे आणि फिटनेस हा आपला वाढत जातो आणि हे एक व्यायामाचा भाग आहे. आणि म्हणून आज आमचे कामगार, महानगरपालिकेचे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, हे
कर्तव्य बजावून सुद्धा खेळामध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत. इथे बोरिवली, दहिसर, कांदिवली, अन्य वाड्यातून बऱ्याचशा कामगारांनी इथे सहभाग घेतला आणि उत्कृष्ट आपलं खेळ प्रदर्शित केला, दाखवला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आजचे हा टुर्नामेंट भरवले गेले आहेत. तेव्हा हे आयोजक मंडळ जे आहे, कांदिवली आर दक्षिण विभाग, ठाकूर कॉम्प्लेक्स चौकी, या सर्व आयोजकांचं आणि क्रीडा रसिक आणि क्रीडाप्रेमी आणि खेळाडू यांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराय, जय कामगार. कमिटीच्या वतीने अमित लाड साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. ठाकूर कॉम्प्लेक्स कमिटीच्या वतीने अमित लाड साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अमित लाड साहेब, ठाकूर कॉम्प्लेक्स कमिटीच्या वतीने विनंती करतो की सचिनभाई, अंकुश सर, बापूराव चव्हाण साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते लाड साहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे अतिशय नियमावली सांभाळून ज्यांनी सामने खेळवले ते दोन्ही पंचांना विनंती राहील की आपला या ठिकाणी यचोतीस असा सत्कार होत आहे. आजच्या दिवसभराच्या सर्व सामन्यांची ज्यांनी मुख्य भूमिका या ठिकाणी निभावली ते दोन्ही पंच. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. या दोन्ही पंच फ्रेममध्ये या. सुजित, सचिनभाई केळकर, अंकुश साहेब जाधव, बापूराव चव्हाण साहेब, दोन्ही पंचांना एक ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अतिशय छान असे निर्णय त्यांनी सामना खेळवत असताना दिले, अचूक निर्णय त्यांनी दिले आणि कोणताही वादविवाद न होता या ठिकाणी खेळ संपन्न झाला. मला वाटतं स्कोररनी विजेते त्या ठिकाणी काढलेले आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मालिकावीर, सामनावीर, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, रोख रक्कम, विविध बक्षिसं या ठिकाणी संविधान चषक 2026 निमित्त आपण ठेवलेली आहेत. आणि छान असं प्रदर्शन सर्वच खेळाडूंनी आपलं खेळीमेळीच्या वातावरणात आज दाखवलेलं आहे. आणि लगेचच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. अचूक असे आमचे स्कोरर द्या. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा या ठिकाणी आहेत. उत्कृष्ट गोलंदाजचा मानकरी ठरतोय वैभव आर साऊथ. वैभव, जोरदार टाळ्या वाजवून त्याचं या ठिकाणी स्वागत करायचंय. सचिनभाई केळकर यांना विनंती करतो की उत्कृष्ट गोलंदाज वैभव याचं या ठिकाणी पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करायचंय. उत्कृष्ट गोलंदाज वैभव लवकरात लवकर आपल्या संघासाठी उत्तम अशी गोलंदाजी केली आणि कमी रन देऊन या ठिकाणी मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रॅच्युलेशन वैभव. यानंतर बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज चा मानकरी ठरतोय सागर आर नॉर्थचा सागर. पहिल्या चेंडू पासून आपल्या संघासाठी अंकुश सर, बापूराव चव्हाण साहेब यांना विनंती करतो की बेस्ट बॅटर सागर
याला या ठिकाणी सन्मानित करायचंय. बेस्ट बॅटर सागर, आर नॉर्थ संघाचा आघाडीचा फलंदाज सागर. यानंतर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, मी सागरला विनंती करेल कुठेच जायचं नाही, कारण मालिकावीर सुद्धा आपणच पटकावलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज सागर नॉर्थ, ब्रिजेश सानी आणि यादव सर. लोखंडवाला क्रिकेट लोखंडवाला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रवी रवी यादव आणि ब्रिजेश सानी यांना विनंती करतो. या ब्रिजेश सानी आप आओ, मॅन ऑफ द सिरीज का विजय पागेंना विजय पागे यांनी पण स्टेज जवळ यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देऊन सागरला सन्मानित करू. या लवकर या. मॅन ऑफ द सिरीज साठी मला वाटतं बॅट ठेवलेली आहे ब्रिजेश सानी यांच्या शुभ हस्ते. सागर यांना बॅट देऊन सन्मानित केले जाते. जरा बॅट जरा कव्हरच्या बाहेर पण जाऊ द्या. जरा एक स्टॉकचा एक शॉटचा जराचा लुक द्यायचा आहे. छान अशी बॅट या ठिकाणी. अशाच ह्या बॅटनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघासाठी तुम्ही रन कमवून आपला विजयी करायचा आहे. बेस्ट मॅन ऑफ द सिरीज सागर. धन्यवाद सागर, कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर द्वितीय पारितोषिक सुजित, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. सागर यांना बॅट सोबत आकर्षक अशी ट्रॉफी सुद्धा आहे. मॅन ऑफ द सिरीजची सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी आयोजकांनी ठेवलेली आहे. सचिनभाई केळकर, अंकुश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर 2 आपण पारितोषिक निवडली होती. त्या द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आर साऊथ, टीम आर साऊथ संघाचं या ठिकाणी अभिनंदन. अतिशय रोमांचक असा खेळ त्या ठिकाणी तुम्ही प्रदर्शित केला. बॅक टू बॅक 2 मॅच खेळाव्या लागल्या असल्यामुळे थोडे मागे राहिला, परंतु आर साऊथ संघाने या ठिकाणी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहेत. कर्णधार निलेश, कर्णधार निलेश, आर साऊथ संघाचे कर्णधार निलेश आणि संपूर्ण संघाला या ठिकाणी विनंती राहील की आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम पारितोषिक मिळून आपण या ठिकाणी सचिनभाई केळकर, अंकुश जाधव साहेब आणि बापूराव चव्हाण साहेब उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण स्वीकार करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सर्वांच्या माहितीत असलेले संघ ज्यांनी प्रथम पारितोषिक या ठिकाणी 29 धावा करून पटकावला आहे तो संघ म्हणजे आर नॉर्थ दहिसर टीम. दहिसर टीमला विनंती करतो की आपण आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या जोशामध्ये हजर राहायचे. त्याचप्रमाणे लोखंडवाला क्रिकेट बॉयचे पदाधिकारी आणि ठाकूर कॉम्प्लेक्स चौकीचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. दहिसर टीमचे मानकरी, प्रथम क्रमांकाचे मानकरी लोखंडवाला बॉयज आपण सुद्धा यायचे. आर नॉर्थ अर्थात दहिसर टीम यांनी प्रथम पारितोषिक संविधान चषक 2026 याचे मानकरी ठरलेले आहेत. आर नॉर्थ अर्थात दहिसर टीम, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना अभिनंदन करूया. उत्कृष्ट त्या ठिकाणी खेळ त्यांनी सादर केला आणि या ठिकाणी प्रथम विजेता ठरलेले आहेत. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती
वेल डन गाईज. आणि अशा प्रकारे आजचा हा संविधान चषक 2026 हा स्पर्धेचा दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आयोजकांच्या आयोजनाखाली आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थित खेळाडूंच्या उपस्थित संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.